नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मैत्रिणींनो, मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हे टोमॅटो घेतलेले आहे, कापून घेतलेले आहे. लसूण फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला, कांदा आणि इतर साहित्य आपल्याला मी तुम्हाला बनवताना सांगणार आहे. तर कढई ठेवलेली आहे तापायला, त्यामध्ये तेल घालू आपण. तर इथे तेल तापलेलं आहे, मोहरी घालू आपण. तर मोहरी अशी भरपूर घातलेली आहे मी. या टोमॅटोच्या चटणीमध्ये भरपूर अशी मोहरी छान लागते. आणि आता घालू आपण जिरं, लसूण घालू. बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आपण, आणि त्याला थोडासा असा गुलाबी परतून घेणार आहोत आपण. आणि आता कांदा घालू आपण. मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आपण. हळद घालू आपण कांद्यामध्ये, थोडी मिक्स करून घेऊ. जास्त लाल करायचा नाही आहे कांदा आपल्याला, त्याला थोडासा फक्त आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. आणि आता टोमॅटो घालणार आहोत आपण. तोही छान मिक्स करून घेऊ. आणि आता टमाटा आपला लवकर शिजण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सर्वीकडे व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे आपलं. तिखटही घालू आपण. इथे 1 चमचा तिखट घातलेला आहे आपण. थोडासा गरम मसाला, धनापूड, गरम मसाला अगदी नावाला थोडासा घातलेला आहे मी. आता हे छान थोडंसं मिक्स करून व्यवस्थित आपल्याला हाय फ्लेमवर थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे सर्व टमाटेसुद्धा व्यवस्थित लवकर शिजतील आणि आपले मसाले जे घातले आपण तेही छान शिजतील, म्हणजे परतले जातील. मात्र सारखं असं हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली जळणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि आता आपण झाकण ठेवू. गॅसला आपण लहान केलेला आहे. मंद आचेवर आपल्याला हे आता टोमॅटो छान शिजवून घ्यायचे आहे. तर बघा, पुन्हा आपण एक वेळा हलवून घेऊ आणि परत झाकण ठेवू, म्हणजे ते लवकर वाफेने पटकन शिजतील. परत झाकण ठेवू आपण. तर हे बघा, पुन्हा आपण हे अशा प्रकारे हलवून घेऊ. आणि काय करायचं, बनवताना असं थोडंसं ठेचायचं. आणि तुम्हाला अगदी असं पेस्ट पाहिजे असली तर तुम्ही हे मिक्सरवर फिरवू शकता, पण आपल्याला हे असं थोडंसं ठेचूनही होऊन जाईल. ती अजून शिजायची आहे, अजून ते पूर्ण शिजलेले नाही आहे. पूर्ण झाकण ठेवून होऊन जातील. असे व्यवस्थित छान असं दाबत राहायचे हलवताना फक्त. आणि तुम्ही कसं आहे, चटणी म्हणा किंवा भाजी म्हणा, काहीही म्हणा, असं आहे. अगदी मस्त लागते ही चटणी. पोळीबरोबर म्हणा का भाकरीबरोबर म्हणा, किंवा तुम्ही भाजी पोळी जरी खाल्ली, त्याच्या साईडला आपण थोडीशी घेतली म्हणजे छान चव आपल्या जेवणाची वाढते. तर अशा प्रकारे करून ते भरपूर दिवसही राहते फ्रीजमध्ये. तर अशा प्रकारे करून बघायची तुम्हीसुद्धा. तर अशा प्रकारे परत झाकण ठेवू आपण. परत थोडं मीठ घालू आपण, कारण तेव्हा आपण थोडं कमी घातलेलं होतं. आणि आता आपले टोमॅटो जे असतात ते आंबट असतात, त्याबरोबर आपण थोडीशी साखर घालू. 1 चमचा साखर घातलेली आहे त्या आंबटपणा घालवण्यासाठी. आणि छान अशी गोड आंबट तिखट अशी आपली ही चटपटीत टोमॅटोची चटणी अगदी मस्त अशी तयार होणार आहे. तर इथे आता गॅस बंद करू आपण. तर इथे आता ही चटणी काढून घेऊ आपण. अगदी मस्त अशी चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.